असे कार्यक्रम सादर केले, अति सुंदर. यानंतर आता कोणीही कार्यक्रम करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा, पण जगात वेडी माणसं कमी नाही. आता आम्ही एक प्रहसन सादर करत आहोत, कौन बनेगा करोडपती. यातली पात्र काल्पनिक अजिबात नाही. यातल्या व्यक्ती किंवा प्रसंग प्रत्यक्षात आढळले तर तो योगायोग मुळीच समजू नये. ते मुद्दाम हेतुपुरस्सर केला आहे. तर मंडळी, आता सादर होत आहे KBC पेन्सिल्व्हेनिया. देवियों और सज्जनों, मैं अमिताभ बच्चन महाराष्ट्र मंडल पिट्सबर्ग से कौन बनेगा करोड़पति के लिए बोल रहा हूं. ऐकू येते का सगळ्यांना? ये महाराष्ट्र मंडल है, इसलिए मैंने खास तौर पर मराठी भाषा आत्मसात की है. आता मराठी ठोकाठोक करायला हरकत नाही. बाळासाहेब ठाकरेंना पण बरं वाटतं. आजच्या कॉन्टेस्टंट आहेत सुधा दीक्षित. आइए सुधा जी, हम आपका स्वागत करते हैं. सुधा दीक्षित आधीच 25 लाख जिंकल्या आहे. बहुत उमदा खेळ रही है. इतर कॉन्टेस्टंट प्रमाणे यांचं पण आयुष्य खूप खडतर आणि खूप त्रासात गेलं आहे. एकदा तर घरी मेड न आल्यामुळे त्यांना डिशेस कराव्या लागल्या, लॉन्ड्री करावी लागली आणि एकदा व्हॅक्यूम पण करावं लागलं. आणि हे तर काहीच नाही, एकदा शोफर आला नाही तर गाडी पण चालवावी लागली. हा सुधाजी, आज आपण कोणाला घेऊन आला आहात तिथे? मी माझ्या 3 ग्रँड चिल्ड्रनला घेऊन आले, मिलन, अर्जुन, साजन. छान छान, वेलकम बॉयज. तुमचे मिस्टर मिळाले? त्यांचा आनंदाचा फॉर्म्युला आहे झोपा काढायच्या आणि टीव्ही पाहायचा. त्यांना दिवाळीत काही इंटरेस्ट नाही. मला आहे, मी आले. अहो, पण तुम्ही इथे छान फराळ बिराळ करणार ना, घरी ते उपाशी राहणार. धन्य आहे तुमची. त्यांना उपाशी ठेवून मी कशी येणार? यायच्या आधी मी त्यांच्यासाठी अगदी मस्त चमचमीत चटणी सँडविच करून आले आणि चिठ्ठी लिहिलीये, डार्लिंग तेरे लिए. चटणी सँडविच? अहो, इतके कष्ट घेतल्याबद्दल तुम्हाला तर खरं पद्मश्रीच द्यायला हवी. पण तसं पाहिलं तर आय कॅन ब्लेम युअर हजबंड. मलाही असं फार पुढे जायला आवडत नाही, कुठे क्राऊड मध्ये वगैरे. घरी मस्त झोपावं, नंतर खिचडी कढी खावी, रात्रभर क्रिकेट पाहावं, मजा करावी. अहो, पण असं एकटं बोर नाही होत? अजिबात नाही. पण माझी बायको मला स्वस्थ बसू देत नाही, सगळीकडे खेचून नेत असते. काय म्हणा, तुम्हा बायकांना भलताच सोच असतो. इकडे जा तिकडे जा, गॉसिपिंग करायचं असतं ना. एक्सक्यूज मी, यू डोंट मीन इट. आय शुअरली मीन इट. तुम्ही बायका जमल्या की दुसऱ्यांची टवाळकी सुरू. प्रत्येक बाई स्वतःला फार शहाणी समजते, दुसरे सगळे मूर्ख. नाव वेळ मिनिट, मी कोणाला मूर्ख म्हटले का? म्हणायला कशाला पाहिजे, तुमचा चेहराच सांगतोय. सर, तुमचा भांडायचा मूड आहे का? मी आणि भांडण? आय एम ए पीस लव्हिंग पर्सन. प्यार ही प्यार लुटाते चलो, प्यार ही प्यार लुटाते चलो, सबको गले से लगाते चलो, सबको गले
से लगाते चलो. खरं म्हणजे नोबेल पीस प्राइज ओबामाच्या ऐवजी मलाच द्यायला पाहिजे होतं. जानेवारीत त्यांचा शपथविधी झाला, फेब्रुवारीत पीस प्राइज साठी ते नॉमिनेट झाले. केलं काय त्याला एका महिन्यात? अहो, त्या क्रिकेट मॅच सारखं तिथे सुद्धा प्राइज फिक्सिंग चालत असेल का? मे बी इट इज पॉसिबल. चला आता आपण आपल्या क्विज शो कडे वळूया. इथे ते तुम्ही जे पैसे जिंकणार त्याचं काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? माझा मुलगा लग्नाचा आहे, मस्त थाटात लग्न करणार आहे मी त्याचं. मुलगी ठरली का? एक सांगून आली आहे भावना प्रधान. अरे वा वा वा, या जमान्यात तुम्हाला एखादी सेंटिमेंटल मुलगी मिळणं. अहो, भावना प्रधान तिचं नाव आहे ते. हो, अच्छा अच्छा. CKP. तिची आई फायनान्शियल ऍडवायझर आहे, मस्त कमवते. पण भावना काय करते? आणि तिचे वडील डॉक्टर आहेत, खोऱ्यानं पैसे घेतात. आणि तिचे मामा ते एका मोठ्या इंडस्ट्रीचे CEO आहे. अरे पण भावना काय करते? तिची मावशी प्रसिद्ध लेखिका आहे. तिचे काका. हो अहो, पण ती भावना काय करते? भावना या ते मी विचारायला विसरले. चला तर बॅक टू अवर शो. तुमचा पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे. नीट बहुत सोच के बात कीजिए. जरूर. गावात गाव कुठलं गाव? अय्या, तुम्ही उखाणा घेताय का? गावात गाव कुठलं गाव? नाही, हा प्रश्न आहे. गावात गाव कुठलं गाव? तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. न्यूयॉर्क, ऑर्लॅन्डो, पिट्सबर्ग आणि शिकागो. न्यूयॉर्क. आय लाईक इट. तुम्हाला ऑप्शन आवडले की नाही विचारलं नव्हतं मी. नाही हो, लाईक इट म्हणजे मी ऑप्शन सेव वाचले. ती फेसबुकची भाषा आहे. ते कॉमेंट्स वाचले की आवडो ना आवडो लाईक इट करायचं. 45 सेकंदात उत्तर द्यायचंय, लवकर बोला. न्यूयॉर्क कंजेस्टेड. शिकागो टू मच विंडी. ऑर्लॅन्डो डिस्ने वर्ल्ड आहे जवळ, पण रोज रोज कोण जाणार डिस्ने वर्ल्डला? पिट्सबर्ग स्टीलर्स, पेंग्विन्स, शिवाय MMPGH. फायनल आन्सर? पिट्सबर्ग. हो, फायनल आन्सर. कुलूप लावून टाका. कुलूप लावून टाका? लॉक करा. हो, अच्छा. That's the right answer. You won 50 lakhs. टाळ्या वाजवत राहा मंडळी. थँक्यू. आता पुढला आणि शेवटचा प्रश्न. हा तुम्ही जिंकला तर करोडपती होणार आहात. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांमध्ये सर्वात उत्तम महाराष्ट्र मंडळ कुठलं? याचं उत्तर जर तुम्ही अचूक दिलं तर तुम्हाला 1 करोड मिळतील. द ऑप्शन्स आर सेव्हरल. बी व्हेरी केअरफुल. आय थिंक आय विल टेक ऑडियन्स पोल. कुठलं उत्तम महाराष्ट्र मंडळ? थँक्यू. MMPGH. खात्री आहे तुमची? अगदी पूर्ण खात्री आहे. त्याचं काय आहे बघा, एवढं मोठं BMM, त्याचा एक अध्यक्ष गिरीश ठकार, तो MMPGHचा. आणि दुसरं म्हणजे एकतामध्ये ते कथा स्पर्धेत पहिलं दुसरं बक्षीस मिळवणारा तो प्रियदर्शन मनोहर, तो शंतनू भिडे, हे सुद्धा MMPGHचे. आणि तो येणारा मराठी चित्रपटकार सबकुछ पुलक सारखा सबकुछ रवी गोडसे, तो सुद्धा MMPGHचा. आणि एकता एवढं जगप्रसिद्ध त्रैमासिक, त्याचे संपादक अरुण जगकर, ते सुद्धा MMPGHचे. आता या अरुण जगकरांबद्दल जरा चांगलं बोलायला पाहिजे, नाहीतर ते खिल्ली उडवली देतात. फायनल आन्सर MMPGH. राईट आन्सर. यू जस्ट वन 1 करोड. थँक्यू. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगायला मी विसरले MMPGHचं. हे चिरतरुण मंडळ आहे. गेल्या वर्षीचा अध्यक्ष प्रियदर्शन मनोहर नाही का, तो म्हणाला हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे
आणि काय गाजाबाजा काय केला, काय स्मरणिका काय काढली, काय विचारायला नको. त्यानंतर शंतनू भिडे अध्यक्ष झाला. तो आल्याला त्याने दावंडी पिटवली, हे रौप्य महोत्सवी वर्ष. आता पुढल्या वर्षी कोण अध्यक्ष होते माहीत नाही, पण माझी खात्री आहे. आणि दुसरं म्हणजे असं की आता प्रियदर्शन मनोहर काय, शंतनू भिडे काय, खोटं बोलणार नाही, तो सज्जन माणसं आहे. आता दुसरा अध्यक्ष जो होईल, होपफुली तो सुद्धा सज्जन असेल. पण माझी खात्री आहे तो सुद्धा पुढल्या वर्षी हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे असं म्हणून इजा बिजा तिजा नक्की करून टाकेल. बिल्कुल सही बात कही आपने. हा तुमचा चेक 1 करोडचा चेक. 1 करोड 1 लिहायला काय झालं होतं? ही आपली परंपरा नाही. त्या झुंपा लायनीने पण नेमसेक मध्ये लिहिलंय की आपल्या परंपरेप्रमाणे शेवटी 0 येता कामा नाही. कोणाला 50 द्यायचे असतील तर आपण 51 देतो, 100 द्यायचे असतील तर 101. आय अग्री विथ यू. मी सुद्धा तसा फार ट्रेडिशनल आहे. मी पण $100 ऐवजी नेहमी $99 लिहितो. शेवटी 0 नको. ओ मला जरा फोन आला. आय सी. ओ आय अंडरस्टँड. सुधाजी, एक वाईट बातमी आहे. काय? हा चेक तुम्हाला कॅश करता येणार नाही. अरे देवा, का बरं? ज्या बँकेचा हा चेक आहे त्या बँकेने आत्ताच बँक्रप्सी फाईल केली. बँक कशी बँक्रप्सी फाईल करेल? जस्ट लाईक लेमन ब्रदर्स, ऑल फायनान्शियल्स आर हॅमर्ड. त्याला कोण काय करणार? अरे देवा, वाटलं होतं हे करोड मिळाल्यावर ते फुलंनी म्हटलंय तसं धट्ट्या कट्ट्या गरिबीपेक्षा लुळी पांगळी तर लुळी पांगळी श्रीमंती तरी अनुभवायला मिळाली असते. पण कसलं काय ना कसलं काय. ऑल इज नॉट वेल दॅट डझंट एंड वेल, हेच म्हणायला लागेल ना. You may be करोडपती, but I am your real पती. So